एका निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. सलगचे 2 चेंडू ह्या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रारंभीच्या षटकामध्ये निर्धाव टाकलेत. हे गोलंदाज जयून या मैदानावर सुंदर कार्य केलंय. सुरुवात तर मैदानावरून चांगली केली आहे. सुरुवात तगडी केली मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. सुंदर पटका या मैदानावर बॅकफुटवर सात एका बाजूला कट केलाय. सुरेख पटका या मैदानावरून सरळ चेंडू सीमा रेखा पार. संदीप आजवेलचा एक दर्जेदार असा चौकार मैदानावर. आक्रमणाला सुरुवात केली, हल्ला बोलायला सुरुवात केली या मैदानावर. मेगा फायनलचा तर्रार मैदानावर, रोमांचक तर्रार या मैदानावर. सुंदर असं नीटनेटचं आयोजन नियोजन आणि अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा टेपल्या. सिंधुदुर्ग सुवर्णकार समाज आयोजित दैवज्ञ चषक 2024 हा रणसंग्राम या मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. चौथा चेंडू अमार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर जयू सज्ज होतोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुढे खेळण्याचा मानस सुंदर पद्धतीने दिशा दिली. षटकावर रिजनला सुंदर क्षेत्ररक्षण त्याच दर्जाचं, मात्र बॅकअप मैदानावर खराब आणि त्याचंच रूपांतर ही ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत आणि हो ना करत तिसऱ्या धावेकडे मैदानावरून पावलं वळले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मैदानावर 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सातत्यानं कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं या मैदानावर. सुंदर तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 3 या धावसंख्येनं टीमचं टोटल परावर्तित होत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू सर MS धोनी यांच्या जर्सी क्रमांकावर 7 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा असा लेखाजोखा या मैदानावरून पाहायला भेटतोय. आनंद आता मात्र बऱ्याच वेळा स्ट्राईक भेटली आहे. तब्बल 4 चेंडूनंतर स्ट्राईक भेटली आहे. बघूया आक्रमण पसंत करेल का सुरुवातीच्या कालखंडापासून या मैदानावर. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न, आडवे भेटणं हलक्या हाताने दिशा दिली. ऑनसाइड रिजनला क्षेत्ररक्षक येतो 5 चेंडूच्या खाली फील्ड करेल, चेंडूची परती करेल. सकाळच्या क्षेत्रामध्ये ज्यानं हॅट्रिक घेतली होती तोच पार स्क्रीनवर आलाय आणि एकर धावेची लहर मैदानावर आणि एक धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 8 धावा असा हा लेखाजोखा या मैदानावर. पहिल्या षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि सायकर एंट्रेशने गणेश सज्ज झाला या मैदानावर. सुंदर पटका या मैदानावर कलात्मक गुण मैदानावर दाखवून दिले. पॉवर प्लेचं हे षटक मैदानावर. सरळ चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी संदीप आर्ट ज्वेलर्सचा एक दर्जेदार असा चौकार मैदानावर. पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर बिनगडीबाद 12 धावा असा धावफलक मैदानावर पाहायला भेटतोय. सुरुवातीच्या कालखंडापासूनच धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न नाणेफेक विजय होऊन प्रथम फलंदाजी करताना स्वामी समर्थ बांधा संघाचा या मैदानावर होतोय. सुंदर फलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली आहे. आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कार्य करावं लागेल. निश्चित रूपाने एक दुसरा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. ते कार्य तो करू शकेल का आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. सुंदर पटका या मैदानावर. एकर धावेची लहर मैदानावर. एकर धावेची पावलं ही जोखमीच्या 2 धावांकडे वळली आहेत आणि बघता बघता मैदानावर 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 28 धाव फलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा असा लेखाजोखा या मैदानावरून पाहायला भेटतोय. गणेश आणि पप्पू ही जोडी मैदानावर. इथून हल्ला बोल करावा लागेल. समोरचा संघ देखील तेवढा तगडा संघ आहे, मातब्बर संघ आहे. एक तगडं आव्हान ठेवावं लागेल. जर प्रतिस्पर्धी संघाला धूळ टाकायची असेल तर मैदानावर आता कार्य करणं गरजेचं आहे. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. 3रा चेंडू मार्गस्थ. वेगवान चेंडू मैदानावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. पंचांकडे अपील झालाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे. सरती शेवटी फलंदाज बॅक टू द पवेलियन. 3ऱ्या कडेच्या स्वरूपात फलंदाज एका बाजूने. गणेश माघारी परततोय. डीजे तील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावफलकावर अशी धावस्थिती धावगती मैदानावर. न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकतोय. बॅटर नेम प्रेक्षक जे आहेत मान्यवर कशा समोर त्यांना विनंती होते थोडंसं बाजूला व्हायचं आहे आणि स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. संदेश न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकतोय.
सुंदर पद्धतीचा पटका या मैदानावर नव्याने आलेल्या फलंदाजाने चेंडूला दिशा दिली मैदानावर. एकर धावेची लहर मैदानावर. एक धाव पूर्ण झाली. एक धाव संख्येने संतुष्ट होत आहेत आणि एकर धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. 29 धावा धावफलकावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावाचा लेखा जोखा मैदानावर. साई करंट पप्पू सज्ज होतं त्याच्या साथीला बंड्या ही जोडी मैदानावर. आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानावर प्रयत्नच राहताना पाहायला भेटतोय कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू हा थोडासा खाली राहतो. एक सबमरीन डिलिव्हरी या मैदानावरून पाहायला भेटते आणि एका निर्धाव चेंडूची ही गणना होते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा हा असा लेखा जो काही या मैदानावरून पाहायला भेटतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा असा धाव फलक मैदानावर. बाळाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाज नाही 5 चेंडूंमध्ये. हव्या कशा रीती सांगता करतोय. तिसऱ्या षटकाची या मैदानावर. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न. सुंदर पटका या मैदानावर. एक्स्ट्रा कबदला चेंडूचा प्रवास होतो. एकर धावेची लहर. जोखमीच्या दुसऱ्या धावेकडे पाऊलं वळले. 2 फलंदाजांचा तालमेल चुकलाय आणि एका खेळाडूला रनआउटचं तिकीट. एक खेळाडू क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्येच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन डीजे. सज्ज होताना पाहायला भेटतो. इतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव अंतिम षटक प्रगतीपथावर. षटक पहिला चेंडू आडव्या टपटका टोलवायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली. सुंदर लाईन लेंदी गोलंदाजी मैदानावर. निर्धाव चेंडूने सुरुवात केली मैदानावर. बाबाजी गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय. अंतिम षटकाची ही जबाबदारी मैदानावर घेतली आहे. तीस धावा धावफलकावर. एका चेंडूचा झाला एक समाप्त मैदानावर. षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे. काका साई करंट सज्ज झालाय मैदानावर. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली आहे आणि सुंदर झेल कॅरी केलाय. फलंदाज एका बाजूने. काका वैयक्तिक 0 धावसंख्येवर चौथ्या गड्याच्या स्वरूपात होता. बॅक टू द पवेलियन. 5व्या गडी उर्वरितचे असतील 4 चेंडू या मैदानावर. 2 मोठे फटके येणं गरजेची बाब आहे. तर 40 गाठायची असेल तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे मैदानावर. दोन्ही तगडे संघ या मैदानावर पाहायला भेटत आहेत. स्वामी समर्थ बांधा विपक्ष स्वामी समर्थ सावंतवाडी दोन्ही संघांमध्ये ही लढत औचित्य ठरत आहे. दैवज्ञ चषक 2024 या मैदानावर. सुंदर नेटचं आयोजन नियोजन अंतिम टप्प्यावर येऊन स्पर्धा टेपते. बॅटर नेम दत्तराशी न्यू बॅटर सच्चे स्ट्रायकर यांच्याशीने. उर्वरितचे असतील 4 चेंडू मैदानावर. इथून आक्रमण करावंच लागेल. एकच पर्याय मैदानावर. षटक पुढील चेंडू मार्ग असतं. तिसरा चेंडू मोठा प्रकार टोलवायचा प्रयत्न आहे मैदानावर. का निर्धाव चेंडूची ही गणना होते मैदानावर. 3 चेंडूंचा झाला एक समाप्त. 30 धावाचा लेखा जोखा मैदानावर. उर्वरितचे असतील 3 चेंडू आणि 3 चेंडूंवर एका दुसरा मोठा फटका येणं गरजेची बाब आहे मैदानावर.
दत्तराज सज्ज होतोय. स्ट्रायकर यांच्याशी एका बाजूने 30 धावा धावपलकावर षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. चौथा चेंडू मार्गस्थ. सुंदर गोलंदाजी ह्या अंतिम षटकामध्ये. मोठा पटका टोलवायचा प्रयत्न बॅकफुटवर जाऊन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनचा चेंडूची परती करतोय. एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुसऱ्या धावेकडे अगदी वेगाने गेले आहेत आणि एका खेळाडूला रनआउटचं तिकीट. एक खेळाडू धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. एका खेळाडूला माघारी परतावं लागेल. सुंदर गोलंदाजी कौतुक करावं लागेल गोलंदाज बाबाजीचा या मैदानावर. न्यू बॅटर नेम ओमकार मैदानावर पावलं टाकतोय. दत्तराज स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झालाय. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली मैदानावर. एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली. जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या मैदानावर 2 धावा देखील पूर्ण झाल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटते आणि दुहेर धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. एका डबल फिगरवर नेल्सन फिगरवर 33 धाव पलकावर असा हा लेखा जोखा मैदानावर. इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडू मार्गस्थ आहे. पाहूया कशा पद्धतीचा शेवट मैदानावर होतोय. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न अंतिम चेंडूवर फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजलाय आणि सुंदर पद्धतीने जेल कॅरी करत इनिंगची होते सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते 33 धावसंख्येवर. तर पाठला करायचा आहे 34 धावसंख्येचा. 24 चेंडू 34 धावा हे विजयाचे समीकरण. येणाऱ्या कालखंडामध्ये कशा रीतीचा पाठलाग असेल, येणाऱ्या काळामध्ये काय होईल, काय घडेल, काय घडू शकेल, काय घडू शकणार नाही हे अगदी डिटेलमध्ये सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मालवणीचा एक बुलंद आवाज सर जयेश परबाने. मी थांबतोय स्पर्धेच्या माध्यमातून.
समोलोचन कक्षाच्या समोर जे मान्यवर आहेत सर्वांना विनंती आहे मित्रांनो थोडंसं खाली बसून घ्या नाहीतर साईडला राहून मॅचचा आनंद घ्या. त्याचप्रमाणे सन्मान्य नितीन वाळके यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. शाल श्रीफळ देऊन सन्मान्य दीपक मालवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. गणेश सामन्याक होता सुरुवात. जाऊया मालवणी समोलोचन केंद्रावरून मेगा फायनलचा सामनो 24 चेंडू 34 धावांची असा आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश आपणा बघूक मिळतलो. स्ट्रायकिंग एंडला बाळा, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिजित. षटकातील पहिलो चेंडू मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्याच चेंडूवर मात्र बाळा मडगावकरच्या नावाचा लागलेला कलाम. ज्या माशासाठी या जाळा रचला गेला त्या जाळ्यात मात्र बाळा मडगावकर नावाची मोठी सुरमई जाळ्यात अडकली. बाळा मडगावकर बॅक टू द पवेलियन. 0 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन बाळा मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेन आणि सावंतवाडी संघाच्या गोटात फक्त शांतता, भयान शांतता बघूक मिळाली. पहिल्या चेंडूवर बाळा मडगावकर मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानामध्ये. बॅटर नेम अभि आणि नॉन स्ट्राइक अरुण. न्यू बॅटर मैदानामध्ये अभिजित. यावेळी मात्र निश्चितपणे अभिजितच्या बॅट मधनं इनसाइड आउटचो देखणो फटको. एकेरी धावीत मात्र संघाचो श्री गणेश झालो. अकाउंट झाला ओपन. एक धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ चालू समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात एक धाव फलकार करूचो असा 34 धावांचा पाठलाग. 24 चेंडू 34 धावांची होती आवश्यकता. पहिलं चेंडूवर बाळा मडगावकर मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवर मात्र निश्चितपणे एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज अरुणच्या बॅट मधनं एक कलात्मक फटको बघूक मिळालो. हलक्या हातान चेंडू स्टिअर केल्यान आणि 38 सर्कलची अभेद्य भिंत चिरत चेंडू चढलो चौकारानेशी. ब्रँडेड चौकार संदीप आर्ट ज्वेलरी. ब्रँडेड चौकार आपणाक बघूक मिळालो. संदीप आर्ट ज्वेलरी दादर यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. मेगा फायनलचा सामनो आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंग मधलो पहिलो चौकार फलंदाज अरुणच्या बॅट मधनं. सांघिक धावसंख्या धाव फलकार 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार एका थापटार 5 धावा धाव फलकार. षटकाई चौथो चेंडू. यावेळी काहीतरी वेगळा करूचा झालेला प्रयत्न. रन आउटची संधी. मैदानामध्ये धोक्याची घंटा वाजली फलंदाज अभिजित साठी आणि अभिजित यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर परतलो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे का आत्महत्या म्हटली जाता तीच आत्महत्या करून फलंदाज अभिजित मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. अभिजितच्या स्वरूपात दुसरा हादरो दुसरा कलाम लागला.
बॅटर मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला बाबाचे नावाचा फलंदाज षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश हलक्या हाताने चेंडू स्टिअर गेलो लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू 4 धावांसाठी जाताना आपण भोग मिळालो सुरेख चौकार संदीप आर्ट ज्वेलरी ब्रँडेड चौकारासाठी आणि या चौकाराने मात्र सांघिक धावसंख्या वधारली 9 धावा 5 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त एका बाजूक मात्र सुरेख फलंदाजी अरुणची आपण भोग मिळाली आणि दुसऱ्या बाजूक मात्र थोडीशी पडझड मात्र ह्या पडझडीतनं निश्चितपणे उभराचा लागतला सावंतवाडी क्रिकेट संघात अरे तुम्ही सांगणारच ना खाली बसना दिसना ना इकडनं रेस्टच नाही ना हो हे हायता ना काय केलं ना वय घातल्याने आज ह्या करा मग मॅच चालू करा ते बाजूक राहा रे हे दिसणार नाही काही एक न्यू बॅटर मैदानामध्ये भाई यावेळी मात्र आडव्या बॅटने फटको खेळण्याचा झालेला प्रयत्न स्वतःसाठी जागा बनवण्याचा सुद्धा प्रयत्न झालो सफल जाण्याचा झालेला प्रयत्न आणि यावेळी निर्धाव चेंडूची झाली सांगता एका षटकाचा खेळ जात होतो समाप्त सांघिक धावसंख्या धावफलकार 9 धावा संदेश घारे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भाई षटकातील पहिलो चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर गेलो एकेरी धावेची लहर मैदानामध्ये एक या धावसंख्या सांघिक धावसंख्या 1 ने वधारली 10 धावा धावफलकार एका चेंडूचा खेळ झाला समाप्त सांघिक धावसंख्या धावफलकार 10 एका बाजूक अरुण 2 चौकारात नटलेली अरुणची फलंदाजी मैदानामध्ये आणि त्याच्या साथी का त्याचा संघ साथीदार भाई ही जोडी असा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश स्विच हिटचो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न जेव्हा हे फटके बॅटला स्पर्श करतात निश्चितपणे टाळ्यांचा आवाज करून देतात मालवणी सांगूचा झाला तर मराठा ढोराक चराचे वडी असं या फटक्याचा केला जाता विवरण त्याच फटक्यावर मात्र 4 धावांची मोहर लागली गेली 4 या धावसंख्या सांघिक धावसंख्या वधारली 14 धावा धावफलकार 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त 3 चौकारांची बहारदार खेळी आपण मैदानावर बघू मिळाली संदीप आर्ट ज्वेलरी ब्रँडेड चौकार आणि चौकारण्याची 16 चेंडू 20 धावांची असलेली आवश्यकता परत एकदा निश्चितपणे काहीतरी वेगळा मैदानामध्ये करण्याचा झालेला प्रयत्न चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ऐन मोक्याच्या क्षणी काय घडला मैदानामध्ये चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतो ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू हातात येऊन पडतलो असा वाटला असताना चेंडू मात्र हातापासून बाहेर पडलो लाखाचे झाले खाक आणि हा पिल्लराक पडला भला मोठा भोक षटकातील पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्याचा झालेला प्रयत्न एकेरी धावे समाधान मानताना दिसले दोनही फलंदाज आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव
उरले असं चेंडू 14 आणि 14 चेंडूमध्ये आवश्यकता असलेली 17 धावांची. पहिल्याच चेंडूवर मात्र बाळा मडगावकर मैदानाच्या बाहेर परतलो. बाळावर खूप सारे अपेक्षा होते, मात्र त्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरत बाळा मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर एका बाजूक पावनखिंड लढवताना आपण बघू मिळता अरुण नावाचा फलंदाज, दुसऱ्या बाजूक मात्र त्याचा संघ साथीदार भाई भाईक मात्र कामगिरी करूची लागतली. एका बाजूक अरुण मोठे फटके खेळत असताना सिंगल डबल धाव घेऊची लागतली. जास्तीत जास्त वेळ अरुणला स्ट्राईक देऊची लागतली. पुन्हा एकदा पुढे सरसत मोठो फटको खेळण्याचा झालेलो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा यांचा जसो काही संपर्क नसता तसो क्रिकेटच्या परिभाषेत वलवण्यात काय अर्थ नसता. हय भाई फक्त वलवता, फक्त वलवता, फक्त वलवता. दोन षटकांचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली असा 17 धावा धाव फलकार. उरले असत 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता असलेली 17 धावांची. रिक्वायर्ड 17 रन इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद वैयक्तिक कोठ्यातला पहिला संघाकडनं तिसरा षटक घेऊन षटकातील पहिलोच चेंडू. पहिल्याच चेंडूवर मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलो डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. संदीप आर्ट ज्वेलरी ब्रँडेड चौकार. मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होतो. पंचांकडे वाईट साठी सुद्धा दाद मागितली जाता, मात्र पंच सांगतात ह्यो चेंडू तुका खेळण्याजोगो होतो. परिणामी निर्धाव चेंडूची झाली सांगता. रवले असं चेंडू 10 आवश्यकता असा 13 धावांची. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितपणे पंचांचे दोन हात होतले समांतर. चेंडू बघूक मिळता अवांतर. बघता भजी मागता वडे समुद्राक मासो तडीक मल अशा पद्धतीचो ह्यो चेंडू. अतिरिक्त एक धाव आणि या अतिरिक्त एक धाव सांघिक धावसंख्या दुरियेचो डबल गेम 22 धावा धाव फलकार. उरले असं चेंडू 10 आवश्यकता असा एका डझनाची. 10 चेंडू 12 धावा. परत एकदा पंचांचे दोन हात झाले समांतर. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव. उरल्यास चेंडू 10 आणि आवश्यकता असलेली 11 धावांची. 10 चेंडू 11 धावा. काय घडताला या सामन्यामध्ये. कैचो संघ या स्पर्धेमध्ये निश्चितपणे महाअंतिम विजेतेपदावर नाव करतलो. दैवज्ञ चषक 2024 पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वाचो खैचो संघ विजेता ठरतलो. सुरेख चेंडू. ब्लॉक होल मध्ये टाकलेलो चेंडू. ब्रह्मास्त्राचो केलेलो वापर. मालवणी ज्या चेंडूक म्हटलो जाता मुखरी लाईनचो चेंडू, अशा मुखरी लाईनच्या चेंडूचो झालेलो वापर. निर्धाव चेंडू. 9 चेंडू 11 धावांची असं आवश्यकता. 9 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद. मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि एक मोठो फटको खेळण्याच्या नादात मात्र फलंदाज
नॉन स्ट्रायकिंग एंडला बाही उरले असं चेंडू 8 आवश्यकता असा 11 धावांची 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बाबाची नाव जो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज. अजूनही संधी दोनही संघांकडे 50% संधी असा संधीचा सोना खायचो संघ आज मैदानामध्ये करतलो या मात्र बघूचा लागतला. षटकातील पुढील चेंडू सफल झालो. बाबाजीच्या बॅट बंद मोठो फटको लॉंग लेग सीमा रेषा पार. सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि गेल्या गेल्या बाबाजीन कुटुक घेतले बॉलरचे फाव. ची 7 चेंडू 5 धावांची असा आवश्यकता. 7 चेंडू 5 धावांची असा आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बाबाजीच्या बॅट मधनं एक मोठो फटको. षटकारी पुढचो चेंडू यावेळी मात्र गोलंदाज दिशाहीन गोलंदाजी भरकटणारी गोलंदाजी. पंचांचा इशारा इलो वाईड सो उरले असं चेंडू 7 आवश्यकता असा 4 धावांची. 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जे प्रेक्षक उठले असत त्यांनी कृपया खाली बसून घ्या. 7 चेंडू 4 धावांची असा आवश्यकता. हलक्या हातान चेंडू स्टीअर केलो गेलो. एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धावेन गणिता बदलली. उरले असं चेंडू 6 आवश्यकता असतली 3 धावांची. आणि बऱ्याच वेळापासून आमच्या आबा पिंगुळकरांनी खैच्या देवाक नवस केलो काय माहित नाही. खाली बसान होते. 3 रन जेव्हा रवले तेव्हाच मात्र मैदानामध्ये उठाना फिराक लागले. चेहऱ्यावर एक वेगळा स्मितहास्य असा आणि कित्याक नको त्या स्मितहास्य. आपलं संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन उभा असा. उरले असं चेंडू 6 आवश्यकता असलेली 3 धावांची. संपवलं तर 500 रुपयाचा पारितोषिक आबा पिंगुळकर यांच्याकडनं असा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पप्पू. मागच्या सामन्यामध्ये पप्पू पास झालो होतो. या सामन्यामध्ये पप्पू थोडस कठीण पेपर असा. मोहिनी मडगावकर मॅडम यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक षटकारासाठी. हलक्या हातान चेंडू स्टीअर केलो गेलो आणि जवळपास चेंडूचा प्रवास यावेळी जातलो चौकारासाठी. आणि या चौकारात मात्र या सामन्यामध्ये विजय संपादन करता या स्पर्धेचं महाअंतिम विजेता संघ स्वामी समर्थ सावंतवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये महाअंतिम विजेतेपद